पोहोचेल त्यांना ही माहिती उपयोगाची ठरेल। तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा। आपल्या आजूबाजूला किंवा गावात कुणी जर लेडीज असतील त्यांना जर पिंक रिक्षासाठी गव्हर्नमेंट तर्फे हवा असेल तर ते भेटू शकतं। पिंक रिक्षासाठी डॉक्युमेंट काय प्रश्न येणार, मग हे बटन दाबून आपण 10 किलोमीटर गाडी चालू शकतो। इथे मोबाईलला चार्जिंग पॉईंट दिलेला आहे। सुप्रिया ब्लॉग्स डेली स्ट्रगल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि आज आपण नगरपालिकेतर्फे म्हणजे सरकारतर्फे आपल्या सर्व महिलांसाठी पिंक रिक्षाचं जे वाटप चालू आहे तर मी पण फॉर्म भरला होता त्याचा। तर आज पिंक रिक्षा आली आहे, लवकरच मी तुम्हाला पिंक रिक्षा दाखवणार आहे कशी आहे आणि त्याची माहिती पण मी थोडीशी देणार आहे ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेले नाही ती माहिती। आणि त्या पिंक रिक्षा जर तुमच्यापर्यंत पोहोचलेले नसेल अजून ती जे सरकारकडून भेटणार आहे तर तुम्हाला आता मी दाखवणार आहे। तर आता आपण बघू, आता आपण नगरपालिकेत जाणार आहे आणि नगरपालिकेमध्ये रिक्षाचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे, रिक्षा कशी असते, कशी भेटणार आहे आणि काय सुविधा आहे, डॉक्युमेंट किती लागणार आहे ते आपण नगरपालिकेत गेल्यावर तुम्हाला दाखवतो। आणि खूप जास्त होत आहे कधी करू का लोक मुळे असं बघतात ना चेहऱ्याकडं, तुम्हाला ना खरं सांगू का खूप लाजल्यासारखं होतं। पण आता माझा अवतार कसा वाटतं, मस्त दिसते ना मी। पार्लरमध्ये गेलं ते व्हिडिओ नसेल बघितला तर व्हिडिओ बघा, लिंक दिलेली आहे, तुम्ही व्हिडिओ बघा। आणि हेअरकट पण कसं केलं आहे ते पण सांगा मला। आता आपण डायरेक्ट नगरपालिकेतच भेटू, लोक सगळे तोंडाकडे बघत असतात, मग त्यामुळे आपण डायरेक्ट नगरपालिकेत, कारण मला अशा अवतारात बघितलेलंच नाही ना आतापर्यंत कोणी, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी नवीनच आहे। मग ते बघता असं अशी चला नगरपालिकेत भेटू आपण आता आपण नगरपालिकेत पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता नगरपालिका आहे आणि पिंक रिक्षा पण आलेल्या आहे, म्हणजे प्रात्यक्षिक दाखवणारे महिला पण खूप जमलेल्या आहेत। थोडक्यात तुम्हाला कागदपत्रे कोणती कागदपत्रे लागणार आहे आणि कशा प्रकारे कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रात कुठे तुम्हाला या पिंक रिक्षा भेटणार आहे याचं थोडीशी माहिती देतो आणि लगेच मी तुम्हाला पिंक रिक्षा दाखवतो। ओके, व्हिडिओ स्किप करू नका। माहिती आहे असेल तुम्हाला, तुमच्या घरात कुणी लेडीज असेल किंवा आपला व्हिडिओ ज्या ठिकाणी पोहोचेल त्यांना ही माहिती उपयोगाची ठरेल। तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा। आपल्या आजूबाजूला किंवा गावात कुणी जर लेडीज असतील त्यांना जर पिंक रिक्षासाठी गव्हर्नमेंट तर्फे हवा असेल तर ते भेटू शकतं। तर मी जरा थोडी वेगळी दिसते का नाही, ही बघा। आता आपण थोडीशी माहिती घेऊ आणि पुढचा कार्यक्रम दाखवतो मी तुम्हाला रिक्षा कशी आहे। काही 40 वयापर्यंत त्यांची वयोमर्यादाची अट आहे आणि यासाठी पिंक रिक्षासाठी डॉक्युमेंट आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि रहिवासी दाखला, 2 फोटो एवढे फक्त डॉक्युमेंट त्यांचे लागतात। 3 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे त्या महिलेचं, उत्पन्न पाहिजे कमी 3 लाखाच्या आत। हां, आणि महाराष्ट्रात कुठे कुठे सध्या भेटलेली असं काही? महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, सर्व महाराष्ट्रात। ओके, फक्त लेडीज चालू ट्रेनिंग 20 दिवसाचं हे सगळं कंपनीकडून फ्री आहे, कंपनी देणार। घरात कोण दुसरा असेल त्यांच्या नावाने करू शकतो, नाही असं काही सर्वांसाठी 20 ते 40 म्हणजे इथे लास्टचा जो पॉईंट आहे ई ला आणणार तर तुम्हाला गाडीची पूर्ण बॅटरी डाऊन होणार। तुम्हाला सोबत आता गाडी पूर्ण बॅटरी डाऊन झाल्यावर तुम्हाला काय प्रश्न येणार, मग हे बटन दाबून आपण 10 किलोमीटर गाडी चालू शकतो। इथे मोबाईलला चार्जिंग पॉईंट दिलेलं आहे, हँडब्रेक दिलं, हँडब्रेक यासाठी दिलं का लहान मुलं वगैरे बसले गाडीमध्ये किंवा कोणी गाडी डायरेक्ट चाबी चालू केली की गाडी डायरेक्ट ऑटोमॅटिक पुढे जाते, त्याच्यामुळे इथे आम्ही याला हँडब्रेक दिलं। हँडब्रेक जेव्हा आपण रिलीज करणार गाडीला 3 मोड दिले मॅडम, फर्स्ट मोड, सेकंड मोड, थर्ड मोड। जेव्हा तुम्ही ॲक्सिलेटर देणार आता फॉरवर्डमध्ये म्हणजे पुढे जाणार गाडी, पुढे जाणार, मागच्यासाठी
मागे जाणार. बटनवर जसं गिअर वगैरे काही नाही. जसं आता दिवे घाटचं थोडंसं दादा थोडंसं मोठ्याने बोला ना, काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला सर्वांना ऐकू जाईल. दिवे घाटामध्ये सोबत आता प्रॉब्लेम आहे ना, गाडी चढायला जास्त हे आहे ना उंच, त्याच्यामुळे आम्ही इथे ग्रेडियंट गिअर दिलेला आहे. या ग्रेडियंट गिअर आपण यूज करून आपण गाडी पुढे चढू शकतो. या ग्रेडियंट गिअर इथे चार्जिंग, मागे चार्जिंग पॉईंट दिलेला आहे तुम्हाला. इथे पण चार्जिंगवर गाडी घरी वगैरे करायची असेल तर चार्जिंग इथे आपण दिलं आहे. चार्जर पण गाडीमध्ये आहे की तुम्ही या सीटच्या अंदरमध्ये तुम्ही लगेज वगैरे सगळं सामान ठेवू शकता. कशी वाटली तुम्हाला पिंक रिक्षा? गव्हर्नमेंट तर्फे आहे, सबसिडी आहे तिला. ती माहिती तुम्हाला तिथेच भेटेल ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल आणि तुमचे नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा जे सरकारी व्यक्ती आहे ज्याला ह्या गोष्टीबद्दल माहिती आहे, अंगणवाडीमध्ये तुम्हाला याची माहिती मिळून जाईल. आणि बघा किती सुंदर आहे, लेडीजसाठी हलकी आहे, एकदम भारी आहे आणि सोयी पण व्यवस्थित आहे. मला खूप आवडली आहे. तुम्हाला कशी वाटली आहे पिंक रिक्षा? कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला, माझी व्हिडिओ तुम्हाला किती आवडते, कोणत्या गावाला पोचते हे नक्कीच मला सांगा. मी आता जेजुरीमधून हे दाखवलेलं आहे तुम्हाला, पिंक रिक्षा आलेली आहे, प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. आणि काय काय तिच्यामध्ये फीचर्स आहे, सुविधा आहे, कशी आहे ती रिक्षा, सगळे त्याच्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जे तुमच्या इतर लेडीजपर्यंत पोहोचेल. धन्यवाद. सत्य सबमिट करा, डायरेक्ट साहेबांकडे पोस्ट करते. गाडी हे हँडब्रेक लावलं ना, गाडी पुढे जात नाही, मागे जात. आणि रिव्हर्स अमर सरांकडे लिंक आहे. अमर सरांकडे चांगलं आहे ना डेमो? काय माहिती नाही आता.